तर इथं श्रावण महिन्यात आमच्या घरी पूजा केली जाते। तर सर्वात आधी मी इथं 5:30ला उठून इथं स्वयंपाक वगैरे बनवला आहे। त्यानंतर इथं देवांना अंघोळ करून देवपूजा झालेली आहे। आमच्याकडे श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी वरच्या देवाचा कट करतात। तर आज मी इथं कट केलेला आहे 3ऱ्या सोमवारी। त्यानंतर देवपूजा वगैरे झालेली आहे। ही पूजा कोणत्याही सोमवारी केलं तरी चालतं। त्यानंतर इथं देवपूजा झालेली आहे। आमचं कार्टून आहे ते इथं देवाचं गाणं म्हणत आहे। सकाळी लवकरच उठलेला आहे हा सुद्धा। त्यानंतर मी डाळ आहे ती इथं 2 कुकरमध्ये लावलेली आहे। इथं शाबूसुद्धा बनवलेला आहे उपवास असल्या कारणानं। कणिकसुद्धा इथं मळून ठेवलेला आहे। त्यानंतर पुरण वाटून ठेवलेलं आहे। इथं आमची दुपारपर्यंत साधारण आमच्या पोळ्यासुद्धा बनवून झालेल्या आहेत। त्यानंतर बाकीचे जेवणसुद्धा इथं बनलेलं आहे। भात आमटी भाजी वगैरे झालेली आहे। त्यानंतर इथं संध्याकाळी राखी बांधलेली आहे। अशा प्रकारे आमच्या घरी पूजा केली जाते। त्यानंतर इथं सगळ्यांचे जेवणसुद्धा झालेलं आहे। तुमच्या घरी कशा प्रकारे अशी पूजा केली जाते का ते